तो मैदान के अंदर जा चुके हैं रॉयल ए की ओर से खेलने के लिए। और इस बीच इस मैच के लिए मैं निवेदन करना चाहूंगा द वॉइस ऑफ पनवेल एंड द प्राउड ऑफ कलम्बोली, नन अनदर देन वन ऑफ द ब्यूटीफुल वॉइस प्रशांत जी पुजारी इनसे। तो चलिए अगली आवाज प्रशांत जी की। तो थँक्यू सो मच राजन। तर जरूर आपण पाहतो की व्यासपीठावरती आदरणीय गणेशजी कोडू साहेब, बेहरा साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आपल्या सर्वांचेच लाडके महेशजी पाटील साहेबांचे इथे मात्र शुभागमन झाले। त्याचबरोबर आपण पाहतो जय हनुमान मित्रमंडळाचे दाजी आणि त्याचबरोबर रोहित हे देखील आमच्या समेत जुडले गेले। त्या दोघांचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात। रोहितला अगदी मी सकाळपासून पाहतोय, वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी तो आला होता दाजींबरोबर आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम विशाल देवरे यांच्यावर त्यांनी कंप्लीट केला, परंतु तेव्हापासून आतापर्यंत मैदानावरती ॲज अ प्रेक्षक म्हणून ते उपस्थित आहेत। ही खूप चांगली गोष्ट आहे, ते खूप बरं वाटलं। फक्त आणि फक्त गर्दी प्रेक्षक न बनता दर्दी प्रेक्षक म्हणून त्यांनी आज मात्र उपस्थिती दर्शवली, याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थँक्यू सो मच तुम्ही आलात। अंडरआर्मचे खूप चांगले खेळाडू आहेत रोहित, परंतु आज मात्र ओरमच्या स्पर्धा पाहायला आले, परंतु जरूर त्यांचा आभार व्यक्त करत मात्र आपण जाऊयात थेट मैदानाच्या दिशेने। ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती आपण पाहतोय हॅप्पी यांना आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय अक्षय यांना। कमलेश बॉलिंग मार्क वरती, साजिद अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मिस करत असतील अमन यांना। एवन जोडी आमच्या LIG ची साजिद आणि अमन, आणि अमन आज अनुपस्थित आहेत, पारिवारिक कार्यक्रमांमुळे गावी गेलेत, परंतु साजिद इथे मात्र उपस्थित आहेत। त्यांची बॅटिंग पाहण्यासाठी आम्ही देखील खूप आतुर झालेलो आहोत। काय घडेल काय बिघडेल येणारा वेळ भरपूर काय सांगेल, परंतु मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि तमाम क्रीडा जनतेच्या साक्षीने चालणारी ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच आदरणीय विजय शेठ खानाकोर साहेब प्रस्तुत हनुमंतजी चौधर साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नगरसेवक चषक 2025 तमाम मान्यवरांचं सहर्ष स्वागत। आजच्या दिवसातील 6वा राऊंड, पहिल्या फेरीतली 6वी मॅच इथे मात्र आपण पाहतोय। झेनिथ कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदरणीय आपण पाहतोय महेश दादा पाटील देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत। स्वतः एक चांगले खेळाडू आहेत, परिशीलन संघाकडून खेळत असताना मात्र त्यांनी देखील भरपूर वेळ या मैदानावरती खर्च केलाय। कळंबोली प्रति आणि कळंबोलीच्या क्रिकेट प्रति असले त्यांचं प्रेम हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळालंय। आणि आज मात्र आपण पाहतोय की फक्त आणि फक्त क्रीडा स्पर्धा नको आहेत, क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्याचं धोक्याची घंटा अर्थातच प्रदूषण याच्यावरती कुठेतरी विराम लावता येईल का? हो, निश्चित स्वरूपाने आम्हाला अल्प विराम नकोय, आम्हाला पूर्ण विराम हवाय। यासाठी मात्र आपण पाहतो की वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे मात्र साकारला गेला। त्याच तो जरूर आपण पाहतो की एकेकाच जर भारत म्हणलं तर क्रिकेटला दुसरा धर्म मानला जातो आणि सातत्याने आपण पाहतो की मागील काही वर्षांमध्ये क्रिकेटला मात्र एक वेगळी वाव, एक वेगळं प्रेम मात्र या भारतीय जनताच्या माध्यमातून, भारतीय सर्व जनतेच्या माध्यमातून पाहायला मिळालं। आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की यावेळेस मात्र हलकासा ओव्हरपिच चेंडू लॉफ केला ऑन साइडला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू फरार, 6 धावांसाठी दिग्नाथ येत्र दीपक षटकार। थांबायचे डीजे। तर जरूर आपण पाहतोय की सातत्याने मोठे फटके खेळणं ही स्पेशालिटी आहे या दोन्ही फलंदाजांची। तर जरूर आपण पाहतोय की ही स्पर्धा फक्त आणि फक्त कळंबोली पुरती मर्यादित न राहता एक सुज्ञ उपक्रम म्हणून
तालुका स्तराला देखील पाहिलं जाते. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रदूषणाच्या धोक्यावरती कुठेतरी पूर्णविराम लावण्याचं काम ही स्पर्धा करते की काय. मागील कित्येक वर्ष वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि नक्कीच याची दखल आदरणीय आमदार साहेबांनी देखील घेतली आहे आणि दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क करत साहेबांनी देखील या स्पर्धेला खूप सारे शुभेच्छा दिल्यात. आणि निश्चित स्वरूपाने ज्या वेळेला मात्र आपल्या सर्वांचं सर्वात मोठं नेतृत्व, लाडकं नेतृत्व आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब जर का पाठराखण करत असेल, कौतुकाची थाप देत असेल, तर याहून अधिक मोठी मिळकत काय असेल. तर निश्चित स्वरूपाने हे विजय शेठ खानोकर साहेब आहेत आणि निश्चित स्वरूपाने त्यांनी घेतलेला हा उपक्रम हा सर्वांनाच आता आपला आपला वाटू लागला. यावेळेस हलकासा ओव्हर पिच चेंडू लॉफ केलाय, जसा आला तसा पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू फरा 6 धावांसाठी, देखणा षटकार. दिल धड़काने वाले तेरा नाम क्या. खिलाडी पिक्चर मधलं हे गाणं आणि आता मात्र हे गायलं जाते आपल्या अक्षयसाठी, कारण की षटकार तेवढा चांगला लगावलाय. ब्लॉक करण्याचा प्रयत्न, कमलेश देखील कच्चा चेला नाहीये हेच कदाचित सांगतोय. चेंडू मात्र डॉट येतोय आणि इथे मात्र पाहतोय की पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. 23 धावा धाव फलकावरती. तुषार जाधव बघा, क्या बात आहे, क्या बात आहे. इथं गणेश कडू बघा, ते कळालं तुषारला की गणेश कडू साहेबांनी कदाचित नाव विचारलं, तुषारने लगेच इथून हात वर केला. बघा तुषार, तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. जर तुम्ही गोलंदाजी केली आणि त्याच्यावरती जर का विकेट टिपली तर मात्र तुम्हाला आज निश्चित स्वरूपाने एक नजराना मिळणार आहे तोफेचा. यस, बॅटिंग करतात, यस बॅटिंगसाठी येतील. हे प्रेम असतं निश्चित स्वरूपाने. आपल्याबरोबर कार्य करणारा आपला कार्यकर्ता निश्चित स्वरूपाने डोळ्याच्या जेव्हा समोर उभा राहतो तेव्हा आतुरतेने मात्र त्याची पाठराखण करणं, त्याची पाठ थोपवणं ही काळाची गरज आहे. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की येस, नो डाऊट तुम्ही पनवेल परिसरामध्ये जर का जाल तर विविध क्रीडा स्पर्धा फक्त आणि फक्त क्रिकेटच्या नव्हे तर सर्व क्रीडा स्पर्धांना गणेशजी कडू साहेबांनी प्रत्येक वेळेला पाठराखण केली आणि निश्चित स्वरूपाने क्रिकेट प्रतीच नव्हे तर खेळाप्रती एक वेगळी आदराची भावना सदैव मनामध्ये जोपासणारे आमचे लाडके नगरसेवक जे मात्र आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की विजय शेठ खानोकर साहेब म्हणलं तर आज फक्त आणि फक्त कळंबोली नव्हे, रोडपाली, नावडे, खिडूकपाडा. चला मॅच चालू करायचे, जावलं बाय, चला मॅच चालू करा ना, एवढा वेळ नाहीये, चला प्लीज भरपूर वेळ घेताय. तर नक्कीच आपण पाहतो की प्रवीण सर खिडूकपाडा, नावडे, त्याच्यानंतर कळंबोली गाव, कामोठे. आता जर का सांगायचं म्हटलं तर थेट आपल्या पनवेलवरून देखील आपले काही लाडके पाहुणे मंडळी आज मात्र आपल्यासमोर जुडले गेले. ही अभिमानाची गोष्ट, ही मिळकत आहे जी मात्र साहेबांनी आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या मैत्रीच्या माध्यमातून जरूर कमवली आहे. एक मिनिट. तर कोळख्या गावचे सरपंच आदरणीय आपण पाहतोय की रोहनजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर मच्छिंद्र डाकी साहेब जे उपसरपंच आहेत, हे दोघे इथे मात्र उपस्थित झालेत. त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि जरूर काही चर्चा आहेत त्या मात्र आपण जरूर इथून रेखाटणार आहोत. जाऊया थोडंसं मॅचच्या दिशेने. स्कोर अपडेट करतो पहिले. चेंडू हवेत, कॅच कंप्लीट, 23 रन आहेत. विशालचा पहिला चेंडू, विकेट कंप्लीट. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की प्रतिम चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला गेला. विशाल मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. विशाल डोले सध्याच्या घडीला ICLच्या मैदानावर
एक चांगले फलंदाज या संघामध्ये आपल्याला जरूर फलंदाजीच्या स्ट्रेंथ मध्ये पाहायला मिळत आहेत आणि अजून एक आपण पाहतो की अप्रतिम फलंदाज प्रभात मात्र स्ट्रायकर एंड वरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। चौफेर मैदानाच्या आपण पाहतो की प्रेक्षकांची उपस्थिती दर्शवते या स्पर्धेमध्ये असलेलं प्रेम। त्याचबरोबर आपण पाहतोय की अगदी उजव्या बाजूला डाव्या बाजूला अगदी समोर जिथे पाहू तिथे प्रेक्षक वर्ग आहेत आणि सर्व प्रेक्षक वर्ग अगदी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होते। आज जर का सांगायचं म्हणलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तर सर्वप्रथम आपण पाहतो की व्यासपीठावरती काही मान्यवर असतील ती आमच्या समोर जुडले गेले, त्या सर्वांचा आपण एक स्वागत सत्कार करतोय। तर सर्वप्रथम मी विनंती करेन की विजय शेठ खानोकर साहेबांना की आपण पुढे यायचंय आणि आपल्या शुभ हस्ते आपण पाहतो की कोळके गावचे सरपंच आदरणीय रोहनजी म्हात्रे साहेब आमच्या समोर जुडले गेलेत, त्यांचं स्वागत करूयात। त्याचबरोबर आपण पाहतोय की मच्छिंद्रजी डाकी साहेब जे आमच्या समोर जुडले गेले त्यांचं देखील आपण स्वागत करूयात। सर्वांचं स्वागत इथे मात्र आपण जरूर करणार आहोत आणि एक तुळशी रोपटं देऊन मात्र या सर्व पाहुण्यांचं इथे मात्र जाहीररित्या सहर्ष स्वागत कळंबोली नगरीमध्ये आणि याच्या स्पर्धेमध्ये केलं जाते। तर मी विजय शेठ यांना विनंती करेन, यस आपण सर्वप्रथम रोहनजी म्हात्रे साहेबांचा इथे स्वागत सत्कार करूयात। युवा सरपंच कोळखेगाव यांचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत करूया। आपण गणेशजी कडू साहेबांना थोडंसं थांबवणार आहोत कारण की आम्हाला तुम्ही थोडा वेळ इथे व्यासपीठावरती थांबून राहणं गरजेचं आहे। त्यानंतर आपण पाहतोय की मच्छिंद्रजी डाकी साहेब यस, त्यानंतर आपण सुनीलजी बेहरा साहेब यांचं देखील एक विशेष स्वागत सत्कार करू। त्याचबरोबर ते नगरसेवक देखील राहिलेत पनवेल महानगरपालिकेचे, याबद्दल त्यांचं लगेच सहर्ष स्वागत। त्यानंतर मित्रांनो आपल्या व्यासपीठावरती एक असा चेहरा उपस्थित आहेत ज्यांनी गेली कित्येक वर्ष पनवेलच्या सक्रिय राजकारणामध्ये आपलं अस्तित्व आपल्या जोरावरती सदैव टिकून ठेवलेत। सदैव जनतेचे प्रश्न मार्गी लावत असताना सर्वतोपरी प्राणपणा लावत अगदी रात्री देखील कुठला पाण्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न आणि पावसाळ्यामध्ये जर का कुठे पाणी अडकून राहून जनतेला त्रास होत असेल तर अशा प्रत्येक क्षणोक्षणी पनवेलच्या जनतेच्या पाठीशी ज्यांनी मात्र ठाम भूमिका दर्शवली। सर्वसामान्य कुटुंबातून प्रवास सुरू झाला आणि बघता बघता मात्र सर्व युवकांना संघटित करत मित्रपरिवारांच्या माध्यमातून मिळालं प्रेम, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद हा मात्र खांद्यांवरती बाळगून ज्यांनी मात्र पनवेल महानगरपालिकेमध्ये पाऊल ठेवलं आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावले असे आपल्या सर्वांचेच लाडके नगरसेवक गणेशजी कडू साहेबांचा देखील एक विशेष स्वागत सत्कार इथे मात्र केला। जो सर्वांना विनंती असेल जोरदार टाळ्यांनी इथे मात्र आपण स्वागत करूयात गणेशजी कडू साहेबांचं। तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय या व्यक्तिमत्वाचं नाव आवर्जून घेण्यामागचं कारणच असं की सदैव खेळाप्रती असलं त्यांचं प्रेम। त्यानंतर आपण जय हनुमान मित्र मंडळाचे जे पदाधिकारी दोघांनी एकत्र दोघांचं सहर्षरित्या इथे मात्र स्वागत केलं जाईल। रोहन असेल त्याचबरोबर आपण पाहतोय आमचे दाजी, या दोघांचं इथे मात्र सहर्षरित्या स्वागत केलं जाते। अजून एक मोठा फटका, सलगचा तिसरा फटका, अक्षय सरोदे थांबायचं नाव घेत नाहीये आणि थांबणार तो अक्षय कसला। प्रवीणजी देवकर साहेब हे देखील आमच्या समेत जुडले गेलेत, माजी सैनिक तथा सध्याच्या घडीला मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत। प्रवीणजी देवकर सरांचा देखील इथे स्वागत सत्कार केला जातो। ही संस्कृती आपली, जय जवान जय किसान, आणि इथे मात्र तिचा जागर व्यासपीठावरती होतोय। तर यस या मॅचला मात्र यस महेश दादा देखील आमच्या समवेत आहेत, तर महेश दादा पाटील यांचा देखील इथे स्वागत सत्कार केला जातोय। तर जरूर आपण पाहतोय 2 षटकांचा झाला खेळ समाप्त, स्कोर कार्डवरती 53 धावा या अंकित केल्या गेल्यात। झेनिथ कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर अर्थातच महेशजी यांचा देखील इथे स्वागत सत्कार केला जातोय। आपण आवर्जून पाहू शकता अक्षय सरोदे म्हणलं तर मिस्टर 360, परंतु अक्षयने आज जी जर्सी परिधान केली आहे त्याच्यावरती आपल्याला नंबर पाहायला मिळतोय 370। 360 ते 370 हा जो 10चा फरक आहे तो अद्याप देखील डोळ्यांना अस्पष्ट आहे। याच्या मागचं कारण काय हे कदाचित सूत्रांना विचारावं लागेल। अक्षय वैयक्तिक 10 चेंडूमध्ये 48 या धावसंख्येवरती खेळतोय। बघा मी तर म्हणेन विजयजी, विराट जेवढा खुश झाला नव्हता IPL ची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याहून अधिक खुश भावेश आणि त्याच्यानंतर अक्षय झाला होता। आणि मी तर एकंदरीत सांगेल की मिस्टर 360 हा विराटचा खूप मोठा फॅन आहे।
क्या बात आहे. बघा विजयजी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की विराटने ट्रॉफी तिकडे उचलली आणि त्याच्यानंतर अक्षयने अक्षरशः गाराणं गायलं होतं देवापुढे की आम्ही ट्रॉफी उचलू दे, आरसीबीने ट्रॉफी उचलू दे, मी नारळ फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि हो, त्यांनी ती प्रार्थना देखील पूर्ण करून दाखवली. याला म्हणतात डायहार्ट फॅन. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रभात प्रभात प्रभात, एकीकडे अक्षय दुसरीकडे प्रभात, एकीकडे कुवा दुसरीकडे खाई आणि मधोमध बॉलर सापडलाय. अब क्या करे भाई. धाव फलकावरती अंकित केल्या गेल्यात. पाऊस पडत नाहीये परंतु धावसंख्येचा वर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललाय. परंतु यावेळेस मनगटी ताकदचा वापर का या खेळाडूकडे मनगटी ताकद मोठ्या प्रमाणामध्ये आहे. फक्त चर्चा नकोय, इथे मात्र त्याचा नजराणा दाखवलाय. बॉटम हँडचा वापर, कमालीचं टायमिंग, फ्लेक विथ द रिस्ट, आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू डिस्पॅच होतोय 6 धावांसाठी. अद्याप देखील आपण पाहतोय की या सत्रातील 9 चेंडू बाकी आहे आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 71 धावांचा रतीब ठेवला गेलाय. कमालीची फलंदाजी. 100 पाहायला मिळतील का, हा आता मात्र एक प्रश्न मैदानाच्या आतमध्ये वावरतोय. ओव्हर द विकेट. एबी इथे मात्र पुल केलाय. क्षेत्ररक्षक. वाह वाह वाह, क्या बात आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट. टाळ्यांचा कडकडाट. इथे मात्र आपण पाहतो आदर्शने टिपलाय हा कॅच. ॲडलॅप इमॅजिकामध्ये राईड मिळते जिथे मात्र आपण घसरगुंडीवरती बसून वेगाने पाण्यामध्ये तुटून पडतो. कदाचित 30 राईड आदर्शने मैदानाच्या आतमध्ये दाखवली की काय. राईड कंप्लीट करत असताना कॅच कंप्लीट केलाय. व्हॉट अ व्ह्यू. काय देखणं दृश्य होतं. एलआयजी मधील अजून एक इमर्जिंग खेळाडू जो मात्र खेळाच्या माध्यमातून सदैव चर्चेत असतो. सध्याच्या घडीला अंडरम मध्ये एलआयजी एक्सप्रेस या नावाने त्याला आम्ही सातत्याने पाहतोय आणि नो डाऊट ओरमच्या क्रिकेटमध्ये बॅटिंग देखील तेवढी चांगली करतो. कदाचित पुढच्या इनिंग मध्ये त्याची बॅटिंग पाहायला मिळेल परंतु सध्या कॅच कंप्लीट करतोय. अप्रतिम कॅच. राहुल आलेत नवीन फलंदाज. प्रभातचा इथे मात्र कॅच कंप्लीट होतोय. धावसंख्या आता मात्र खूप वेगाने वरती डोकं काढते. धावसंख्येचा आलक आता मात्र आकाशाच्या दिशेने उंचावताना झेपावताना आपल्याला पाहायला मिळतोय. एबी थोडेसे मागडे पडलेत परंतु कमबॅक चांगला राहिलाय या विकेटच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस चेंडू. घुटना टेक तमाशा देख. यावेळेस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अगदी कॉमेंट्री बॉक्सला इथे मात्र दस्तक दिले या षटकाराने. तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. दर्शवतोय चेंडू खूप लांब जातोय. 6 धावांसाठी आलाय षटकार. Exclusive DJ Mahesh Shailesh. मैं निकला ओ गड्डी लेके ओ रास्ते पर ओ सड़क में. हे समाप्त झालं. या षटकामध्ये आपण पाहतो की 1 विकेट प्राप्त केली गोलंदाजाने परंतु 5 षटकार त्याच्या विरोधामध्ये लगावले गेलेत. 83 धावा फलकावरती शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 17 धावा हव्यात षटक पूर्ण व्हायला आणि षटक देखील पूर्ण व्हायला. जय मल्हार फोर्स फिटनेस अर्थातच राहुलच्या नेतृत्वाखाली बॅटिंग करत असताना सागर अनुसेची ओपनिंग जो 7 त्याला लाभली आणि या संपूर्ण स्पर्धेतला धावसंख्येचा उच्चांक 83चा गाठला गेला होता जय मल्हार फोर्स फिटनेस या संघाने. आणि आता मात्र तो मोडला जाणार का, कारण की त्या उच्चांकाची बरोबरी झाली आहे. 1 षटक अद्याप देखील बाकी आहेत. विशाल काहीशी कानमंत्रणा देत आहेत. निश्चित स्वरूपाने आघाडीच्या 3 गोलंदाजांकडून चुका झाल्यात परंतु त्या चुकांवरती पांघरून टाकलं जाणार का. उर्वरित गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक केला जाणार का. कोण थांबवणार या अक्षयला जो मात्र एखाद्या वादळाप्रमाणे तुटून पडलाय गोलंदाजावरती. वैयक्तिक खेळीचं विश्लेषण जर का अक्षयचं सांगायचं म्हणलं ना तर 48 धावसंख्येवरती खेळतायत. आणि याच बरोबर पहिला खेळाडू या वर्षीच्या हंगामातला ज्याने मात्र अर्धशतक ठोकलंय. टाळ्या ठोकायला काही कारण नकोय मित्रांनो. पहिला खेळाडू या वर्षीच्या हंगामातला अक्षय सरोदे ज्याने अर्धशतकाला गवसणी घातली.
वरती अक्षय सरोदे. अजून एक ओव्हरपिच चेंडू, जेवढ्या वेगाने टाकाल तेवढ्याच वेगाने मात्र चेंडूला भिरकावून लावलं जाईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळालाय आणि याच षटकाराच्या बरोबरीने टोटल स्कोर मात्र जाऊन थांबतोय 95-95च्या घरामध्ये. काय अप्रतिम फलंदाजी चालली आहे. तुटून पडले अक्षय अक्षरशः विरोधकांवरती. निश्चित स्वरूपाने रबर बॉल म्हणलं तर आणि फक्त बॅटीवरती चेंडूला घ्यायचंय. उर्वरित काम हा रबरचा चेंडू करतो. 500चा स्ट्राईक रेट, 12 चेंडू 60 या धावसंख्येवरती खेळत आहेत अक्षय. राईट ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट गोलंदाज. यावेळेस चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक. इथे मात्र आपण पाहतोय खोलात टाकला होता चेंडू. यॉर्क करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. स्ट्राईक रोटेट केली गेली. एकने जास्त काही फरक पडणार नाहीयेत. दोन्ही फलंदाज आत्मविश्वासाने परिपूर्ण नटलेले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 96 धावा, 96. तब्बल 7 चेंडूंनंतर पहिली सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. रबर बॉलची एक स्पेशालिटी असते. प्रत्येक जण प्रत्येक एका फॉर्मॅटमध्ये स्पेशलिस्ट असतो आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय रबर स्पेशालिस्ट मैदानाच्या आतमध्ये अक्षय सरोदे तुटून पडलेत. अकुटपायची लाईन यावेळेस मात्र आपण पाहतोय जरूर पूल करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गरंगळत येतोय. आदर्श पुन्हा एकदा लाईम लाईट मध्ये येत आहेत. चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत मात्र जास्त काही नाही. सिंगल असते मात्र प्राप्त होते. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत मित्रांनो या सत्रातले आणि धावफलकावरती आपण पाहतोय 97 धावा या अंकित केल्या गेल्यात. शेवटचे 2 चेंडू आणि या 2 चेंडूंवरती अक्षय नक्की काय करणार. 13 चेंडूंचा सामना करत आता 61 धावांचं वैयक्तिक योगदान स्कोर कार्ड वरती अक्षयने दिलंय मित्रांनो. आणि पहिला खेळाडू ठरला या वर्षीच्या हंगामातला ज्यांनी मात्र अर्धशतकाला गवसणी घातली आहे. सोप्पं नवं माय. सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आहे हा विषय इंस्टाग्राम वरती. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स. काही नन्हे मुन्ने प्रेक्षक आहेत जे मात्र तिथे उभं राहून या सामन्याचा आनंद घेत आहेत. ही स्पेशालिटी राहिली आहे. आणि याचबरोबर आपण पाहतोय 100 धावा पूर्ण करतोय रॉयल हा संघ आणि पहिला संघ ठरतोय या वर्षीच्या हंगामातला ज्याने मात्र शतकाला गवसणी घातली. रेकॉर्ड्स वरती रेकॉर्ड लिहिले जात आहेत आणि रॉयल संघ म्हणलं तर रेकॉर्डचा इतिहास आहे खूप मोठा. आणि अजून एक रेकॉर्ड त्यांच्या नावावरती. या वर्षीच्या हंगामातला पहिला संघ ज्याने मात्र 100 धावा पूर्ण केल्यात. मिस टायमिंग स्ट्रोक, लिडिंग एज घे, चेंडू हवेत. तुषार चेंडूच्या खालती आणि चेंडू तुषारच्या खालती. चेंडू सुटला हातामधून आणि 2 धावा मात्र इथे कंप्लीट. आणि याचबरोबर आपण पाहतोय 4 षटकांचा झालाय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 103 धावा या अंकित केल्या गेल्यात आणि 104 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलंय अर्थातच टीम SK करिश्मा यांच्यासाठी. जरूर आपण पाहतोय की व्यासपीठावरती गणेश सर आहेत आणि निश्चित स्वरूपाने आपण त्यांच्याकडे जाऊयात. माईक सुपूर्द करूयात. थोड्याशा शुभेच्छा या खेळाडूंना या संपूर्ण आयोजनासाठी आणि आमच्या कळंबोलीवासियांसाठी तुमच्याकडून. विनंती करेन पीटीसीचे कॅमेरामॅन थोडंसं फोकस करायचं स्टेजकडे कारण की आदरणीय गणेशजी इथे मात्र शुभेच्छा देत आहेत. हॅलो हॅलो सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील आमच्या पनवेल महानगरपालिकेचे आमचे सहकारी नगरसेवक मित्र विजय शेठ खानावकर यांच्या माध्यमातून कळंबोलीमधील तमाम क्रिकेट प्रेमींना खेळाडूंना एक वेगळी आगळी पर्वणी असते आणि ती पर्वणी देत असताना समाजाच्या प्रती असलेली बांधिलकी जोपासण्याचं काम विजय शेठ खानावकर यांच्या माध्यमातून वारंवार होत राहतं. निसर्गाचा समतोल कसा राखावा आणि आपली शरीरयष्टीचा समतोल देखील कसा राखावा याचा दुहेरी संगम जुळवत या इथे विजय शेठ खानावकर यांनी हा जो स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे त्यानुसार सकाळी सर्वप्रथम या कळंबोली शहरामधील असलेल्या वेगवेगळ्या ज्या सोसायटीज आहेत त्या सोसायटीचे चेअरमन, पदाधिकारी, सेक्रेटरी यांना इथे एकत्रित बोलवून त्या सोसायटीच्या नावाने एक झाड लावून या इथे एक आगळा वेगळा उपक्रम विजय शेठ खानावकर यांच्या माध्यमातून संपन्न झालेला आहे. मी खरंच कौतुक करतो विजय शेठ आणि त्यांच्या सगळ्याच टीमचं. रॉयल जो एक रायगडमध्ये नावाजलेला संघ, ठाणा असेल, रायगड असेल, नवी मुंबई असेल, या पंचक्रोशीमध्ये नावाजलेला हा रॉयल संघ म्हटल्यावर विजय शेठ खानावकर आणि विजय शेठ खानावकर म्हणजेच रॉयल संघ अशी एक गणित जुळलेलं आहे.
आणि त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत हा रबरी क्रिकेट सामना ही जी टुर्नामेंट आयोजित केलेली आहे या टुर्नामेंटचं दुसरं एक त्यांचं वैशिष्ट्य आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे आपला फिटनेस ठेवावा याच्यासाठी देखील हा सामना या इथे आयोजित केलेला आहे. मी तुम्हा सगळ्यांना या भव्य वृक्षारोपण आणि पावसाळी क्रिकेटच्या रबरी बॉलच्या या टुर्नामेंट्सला मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या समवेत माझे सहकारी नगरसेवक मित्र आदरणीय सुनीलजी बहिरा, या कोळखे ग्रामपंचायतीचे सरपंच रोहनशेठ म्हात्रे, उपसरपंच मच्छिंद्र डाकी, माझे जीवश्य कंठस्थ मित्र महेशजी पाटील यांच्या माध्यमातून कायम या रॉयल क्रिकेट क्लबच्या माध्यमातून जो जो उपक्रम असतो आणि विजयशेठ खानावकरांचा जो जो कोणता स्तुत्य उपक्रम असेल त्याला मला आवर्जून आपण बोलवता त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आपण अशाच प्रकारे आम्हाला या वेगवेगळ्या आपल्या उपक्रमांना नित्य नियमाने आम्हाला बोलवावं. आणि विजयशेठ खानावकरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक चांगली टीम त्यांच्या वतीने या इथे तयार केलेली आहे. या भारताला जसं सर्व धर्म समभाव म्हणून ओळखलं जातं, अगदी त्याच धर्तीवर सर्व धर्म समभाव कोणत्याही जातीचा असू दे, कोणत्याही धर्माचा असू दे, कोणत्याही पंथाचा असू दे, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन या कळंबोलीमध्ये एक आगळा वेगळा इतिहास क्रिकेटच्या माध्यमातून असेल, वृक्षारोपणच्या माध्यमातून असेल किंवा इतर कोणतेही सामाजिक कार्य असेल, या सामाजिक कार्यातनं कायम बोध देण्याचं काम या रॉयल क्रिकेट क्लब आणि विजयशेठ खानावकर यांच्या माध्यमातून होत आलेलं आहे. पुन्हा एकदा विजयशेठ आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात. रॉयल क्रिकेट क्लब्सने आणखीन उत्तर आपलं नाव 7 समुद्र पलीकडे न्यावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच गणेशजी, ज्या प्रकारे तुम्ही शुभेच्छा दिल्या, ज्या प्रकारे तुम्ही पाठराखण केली आणि ज्या प्रकारे येणाऱ्या भविष्यामध्ये हे नाव 7 समुद्र पलीकडे गेलं पाहिजे, नो डाऊट. जर तुमच्यासारखा सहकारी जर का नगरपालिकेमध्ये साहेबांच्या खांद्याला खांदा लावून असेल तर हे स्वप्न देखील निश्चित स्वरूपाने पूर्ण होईल. तर जरूर आपण पाहतोय की साहेबांनी खूप साऱ्या शुभेच्छा स्पर्धेसाठी दिल्यात. खूप बरं वाटतं जेव्हा एवढा लांबचा प्रवास करून मोठमोठे दिग्गज मान्यवर अतिथी आपल्या व्यासपीठावरती येतात, खेळाडूंना शुभेच्छा देतात, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करतात आणि निश्चित स्वरूपाने हे 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 ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी मात्र आपल्या कर्तृत्वावरती आज मात्र समाजामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे आणि मात्र आज एक वेगळ्या स्थानावरती गेल्यानंतर देखील समाजाला पकडून ठेवण्याचं काम केलं जाते. परंतु यावेळेस मात्र दीपकसाठी पहिल्या चेंडूला मात्र दाखवलंय आसमान. चेंडू मात्र तारा मंडळच्या दिशेने 6 धावांसाठी आलाय षटकार. काय शॉट मारलाय, गणेशजी देखील कौतुक करतायत. कमालीचा फटका. बघा राहुल आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती आणि राहुलच्या पहिला चेंडू इथे मात्र लगावलाय षटकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, हेच मात्र दीपक सांगतायत गोलंदाजाला आणि जसा आला तसा भिरकावून लावला. खूप लांब गेलाय चेंडू. मात्र असं वाटतं की या चेंडूला शोधण्यासाठी FIR लिहावं लागेल, एवढा लांब हा चेंडू हरवलाय. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. राहुल मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फेरबदल करतात. डीप फाईनला आता मात्र एक क्षेत्ररक्षक काढला गेलाय, जो डीप कव्हरमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याला मात्र थोडंसं आत आणलं गेलं. शाकिब आय थिंक तिथे उपस्थित होते. शाकिब मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला इथे आलेले आहेत. तर बघूयात ही जी फेरबदलीची रचना वापरली गेली तर हा फेरबदल कितपत यशस्वी होतोय आणि ही व्ह्यू रचना कितपत यशस्वी होते. बॅट आउटसाइड एज, थोडासा वेगवान केला होता चेंडू. आर्या तिथे उपस्थित आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र 1 रन. यस, किरणजी नागरगोजे हे देखील व्यासपीठावरती आहेत आणि किरणने जर्सी परिधान केली प्रवीण सर. आय थिंक मला असं वाटतं की किरण मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. यस यस यस, बघा गणेशजी देखील आवर्जून आय थिंक जुने सवंगडी असावेत आणि निश्चित स्वरूपाने ते देखील सांगतायत की हो आज या संघर्षमध्ये किरण 11वा खेळाडू म्हणून उपस्थित आहेत. टॉस करायचंय. संघर्ष संघाचा संघनायक आणि परेश इलेव्हन संघाचा संघनायक. प्लीज चला विनंती असेल, परेश इलेव्हन संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर विनंती असेल संघर्ष संघाचा संघनायक यायचे आपण प्लीज लवकर. लोअर फुलटा चेंडू होता यावेळेस मात्र देखना स्ट्रोक लॉंग ऑनच्या डोक्यावरून मुख्य कटआउटच्या दिशेने चेंडू मात्र सरसावतोय, मानबंधनामध्ये होतोय 6 धावांची.
आपण पाहतोय की तुम्ही देखील बॅटीने धावा कोरल्या होत्या, आम्ही देखील बॅटीने कोरू शकतो, हेच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत की काय म्हणावं लागेल. इथे मात्र आपण पाहतोय फिरकीचं अस्त्र वापरलं गेलं. राहुल याच्याकडे मात्र आपण पाहतोय की व्हेरिएशन भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. 6चे 6 चेंडू 6 वेगळ्या पद्धतीने टाकण्याची क्षमता राहुल भोईर आपल्या मनगटी हातामध्ये ठेवतो. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की जेव्हा पावसाळी हंगामाला सुरुवात होते त्यावेळेला आवर्जून हा खेळाडू या संघाच्या भात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. रॉंग वन टाकला होता परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीने तटवून काढलाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये जॉन तिथे उपस्थित आहे. जॉनचे हात आकाशाच्या दिशेने दोनही आणि 6 धावांची मोहर 10 फलकावरती षटकारासाठी. बघा 5 प्लीज प्लीज विनंती करतो संघर्ष संघाचे संघनायक यायचे आपण लवकरात लवकर विनंती करतो मी तुम्हाला. त्याचबरोबर परिशीलन संघाचे संघनायक आमचा आवाज जर का तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज लवकर आपण यायचं. बघा आयोजकांच्या माध्यमातून सातत्याने या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. वेळ कमी आपल्याकडे. यानंतरचा पुढचा नाणेफेकीचा कौल मी विनंती करेल सुनीलजी भैरा साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करायचा आहे. तर चला लवकर यायचं. संघर्ष संघ आणि त्याचबरोबर परिश 11 संघ आपण टॉस करण्यासाठी यायचंय. मी गणेशजी खानोकर यांना विनंती करेन की लवकरात लवकर आपण सूचना द्यायच्या संघाला. आणि त्याचबरोबर आपण पाहतो संघर्ष संघाकडून आय थिंक बबलूजी कोळेकर येत आहेत ॲज अ टीम कॅप्टन म्हणून. फॉर्मॅट प्रमाणे रणनीत्या देखील बदलतात. आणि आपण पाहतो की पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आता मात्र बबलू कोळेकर यांना ॲज अ टीम कॅप्टन म्हणून आपण पाहू शकता. नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहतोय की बेलापूर क्राईम ब्रांचमध्ये आपली भूमिका ते दर्शवत आहेत. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की अन्यायाच्या विरोधामध्ये गुन्हेगारांच्या मुसक्या त्यांनी आवळल्यात. आणि आता मात्र आपण पाहतोय की थोडा वेळ क्रिकेटसाठी परिशीलन संघाचे संघनायक प्लीज. चला चला लवकर लवकर लवकर. तर यस परिशीलन संघाचे संघनायक इथे आलेत. तर विनंती असेल भैरा साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण इथे मात्र टॉस करायचा आहे. राम हसबे उपस्थित आहेत परिशीलन संघाचे संघनायक म्हणून. यस मी विनंती करेन पीटीसी लाईव्ह. चला आता मात्र आपण थोडंसं लक्ष केंद्रित करायचं. व्यासपीठाच्या अगदी समोर आपण पाहतोय भैरा साहेब इथे मात्र टॉस कंप्लीट करतायत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. संघर्ष संघाचा कॉल असणार आहे. टॉस संघर्ष संघाने जिंकलाय. धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि धन्यवाद भैरा साहेब तुमचं देखील. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला इथे मात्र दिल्या गेल्यात. चिरंजीव आलेत आज कोळेकर साहेबांचे टॉस साठी. आपला लकी चॅम्प आज मात्र ते घेऊन आलेत मैदानावरती. तर चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दीपक मैदानाच्या आतमध्ये झगडतोय, प्रयत्न करतोय, मोठ्या फटक्यांसाठी स्पेशली ओळखला जातो. ICLच्या मैदानावरती या खेळाडूचा एक वेगळा दबाव आहे, एक वेगळा रुतबा आहे. आणि ज्या ज्या वेळेला मात्र दीपक स्ट्राईक वरती येतो त्या वेळेला मात्र गोलंदाजांच्या मनामध्ये एक धडकी भरते की दीपक म्हणला तर षटकार चौकांची बरसात. आणि हो त्याच प्रकारची सुरुवात त्यांनी केली होती परंतु त्याच्यावरती मात्र अंकुश लावण्यामध्ये यशस्वी. सध्याच्या घडीला आपण पाहतोय प्रभात यांना पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यात. चांगली सुरुवात झाली होती परंतु ही सुरुवातीला सातत्यामध्ये टिकवता आलं नाहीये. कमलेश यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शिराचा चेंडू वेध घेतोय. निर्धाव चेंडू इथे मात्र कंप्लीट केला जातोय. आपण पाहतोय की या षटकातील चेंडू मात्र झालेले आहेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातला. तर जरूर आपण पाहतोय की बघा तुषारजी तुमची बॅटिंग पाहण्यासाठी गणेशजी थांबलेत. हो यस, कारण की मला महेश दादांनी सांगितलं होतं की तुम्ही शुभेच्छा देणार त्याच्यानंतर लगेच तुम्ही पुढच्या कामाला रवाना होत आहेत. परंतु गणेश दादा थांबलेले आहेत फक्त आणि फक्त तुषार यांच्यासाठी. हे प्रेम आहे, ही आत्महत्या आहे आणि निश्चित स्वरूपाने हे बंधन आहे. तुषारची बॅटिंग पाहण्यासाठी मात्र ते थांबलेत. तर निश्चित स्वरूपाने हे त्यांचं स्वप्न पूर्ण होणार का? आयुष्यातली सर्व राजकीय स्वप्न पूर्ण झालेत साहेबांची परंतु हे मैदानावरचं स्वप्न आज पूर्ण होणार का?
तो 2 षटकांचा झाला खेळ समाप्त. स्कोअर कार्ड वरती आपण पाहतोय 28 धावा अंकित केल्या गेल्यात. लक्ष थोडंसं मोठं होऊ लागलंय. दिल्ली काफी दूर आहे आणि आता मात्र हे सफर जर का गाठायचं असेल तर हवाई सफर एअर स्ट्राईक करावीच लागेल. परंतु गणेशजी तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुषार एक खरंच चांगला फलंदाज आहे, कारण की त्याचा स्वतःचा संघ आहे करिश्माचा संघ. आणि तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की रोहनजी म्हात्रे साहेब सांगतायत की हो यस, तुषारची स्टेटस आम्ही सातत्याने पाहतो आणि अद्याप देखील तुषारचे षटकारांचा तो स्टेटस मला आठवतोय. म्हणजे बघा की सध्याच्या घडीला एखादा माणूस काय बोललाय आपण विसरून जातो, परंतु तुषारने कधी ठेवलेला होता स्टेटस तो रोहनजींच्या अजून देखील आठवणीत आहे. म्हणजे हे नातं आहे, हे नातं आहे जे मात्र तुषारजी, रोहनजी, गणेशजी यांनी मात्र बांधलंय. तर जाऊयात मॅचच्या दिशेने चर्चा करत राहूयात. एक धाव जरूर मिळते, स्ट्राईक रोटेट मात्र होत्या. यावेळेस मात्र फ्लाइट एट चेंडू, इथे मात्र फसवा चेंडू टाकला गेलाय. प्रज्ञेश कोटेकर यावेळेस मात्र गोंधळच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतं. थोडासा एक हाती सामना आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की सामना रंगतदार होतो की काय, या सामन्यामध्ये थोडासा एक वेगळा काटाकीर मुकाबला पाहायला मिळतो की काय, परंतु रॉयल संघाने पुन्हा एकदा दबाव निर्माण केलाय आणि दबाव सातत्याने इथे पाहायला मिळतोय फलंदाजांवरती. हवेमध्ये चेंडू असेल, कॅच कंप्लीट केला जातोय, फलंदाज बाद. बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम आकिब. येस आकिबच आहेत. राईट ओव्हर द विकेट प्रज्ञेशजी. फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटीने खेळून काढलाय. चेंडू 1 बाउंस, 4 धावांसाठी. इथे मात्र येतोय चौकार, परंतु थेट आलाय मैदानाच्या आतमध्ये. आकिब चौकार लगावतोय. सध्या या मॅचला फक्त एक औपचारिकता म्हणून पाहिलं जातंय की काय असं म्हणावं लागेल. असं वाटलं होतं की टीट फॉर टॅट प्रत्युत्तर SK करिश्मा संघ देतोय की काय, परंतु थोडेसे कमी पडलेत फलंदाज. अप्रतिम फटका, स्ट्रँड अँड डिलिव्हर. क्रिकेट पाहतोय की आकिबने मात्र इथे दाखवलाय आसमान गोलंदाजाला आणि तमाम क्रीडा रसिकांना मात्र दखल घेण्यासाठी भाग पाडलाय. त्याच्याकडे असलेलं टॅलेंट, त्याच्याकडे असलेला क्लास, त्याच्याकडे असलेले पुस्तकी फटके तो आता मात्र दर्शवतोय. जर्सी नंबर 17 आकिब मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके टोकलेत. येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती हो 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 धीम्या गतीने टाकलेला चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेरून जातोय. गणेश वत्रे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये हात जमिनीला समांतर करतायत. इशारा मात्र दर्शवतात की हो हा यस वाईड आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून 1 धाव जरूर अंकित होते. आकिब देखील एक चांगल्या भात्यातला फलंदाज आहे. थोडासा उशीर झालाय त्याला मैदानावरती येण्याचा, परंतु अप्रतिम फलंदाजीने सुरुवात त्याच्या वैयक्तिक कोट्यामध्ये. हेलिकॉप्टर फिरवायचा जरूर होता. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू खोदून काढलाय. राहुल तिथे उपस्थित. कमालीचे एफर्ट्स इथे मात्र दर्शवतायत. टीमसाठी सर्वत्वोपरी डेडिकेशन इथे मात्र दर्शवतायत. चेंडूला रोखताय, चौकार थांबवलाय. षटकाचा झालाय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 41 धावा या अंकित होत आहेत. बघा प्रवीण सर, 60, 65, 70 धावा या आव्हानात्मक असू शकतात, यांचा पाठलाग केला जाऊ शकतो, परंतु ज्या वेळेला तुमच्या समोर एक मोठा आकडा, तिहेरी आकडा जेव्हा समोर येतो त्यावेळेला मात्र आपण पाहतोय की कुठेतरी एक मानसिक दडपण असतं आणि कदाचित फलंदाजांनी खांदे टाकलेत की काय म्हणावं लागेल. दीपकने पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला. मला असं वाटलं होतं की काय दीपक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये हाहाकार मचवतंय की काय, परंतु तिथून मात्र प्रभातने चांगल्या पद्धतीने डॅमेज कंट्रोलिंगचं काम केलं. धावसंख्येला स्पीड ब्रेकर लावला आणि प्रत्युत्तरादाखल इथे मात्र आपण पाहतोय की रॉयल संघाने पुन्हा एकदा वरचढपणा निर्माण करत अपोजिट संघांवरती वर्चस्व चढवलंय. येणारे 6 चेंडू अद्याप देखील शेष. तब्बल आपण पाहतोय 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 चेंडू 65 एक दैवी चमत्कार या संघाला वाचवू शकतो. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो शाकिब आलेत, रफ्तार के सौदागर.
एक वेगवान गोलंदाज शाकिब राऊंड द विकेट. पहिला चेंडू पंचांच्या उजवी यष्टीकडून, माफ करा, ओव्हर द विकेट आलेत. पहिला चेंडू शाकिब यांचा खोला टाकला होता, खोदून जरूर काढलाय आणि इथे मात्र सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. अंपायर एकच रन. तर शेवटचे 5 चेंडू या सत्रातले शेष. तब्बल 64 धावांचा पाठलाग. वाडियर करण्याचा प्रयत्न, गती खूप चांगली होती परंतु दिशा थोडीशी भरकटली आहे. येणारा पुढील सामना तर आपण पाहतोय संघर्ष वर्सेस परिशीलन. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे आणि संघर्ष संघाने या नाणेफेकीचा कौल जिंकलाय तर संघर्ष संघ निर्णय कळवायचा. खोला टाकला होता पुन्हा एकदा आपण पाहतो. हेलिकॉप्टर इथे मात्र फिरतंय. दीपक नावाचं 4 धावांसाठी चौकार मात्र जरूर पाहायला मिळतोय. ताकद भरमसाठ आहे या खेळाडूमध्ये. स्ट्रोक अक्षरशः याच्या भात्यामध्ये भरभरून पडलेत परंतु धावसंख्येचा रतीब एवढा मोठा होता की याचा पाठलाग करत असताना दीपकची थोडीशी दमछाक झाली. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, वाईड चेंडू मात्र इथं आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या खूप लांबून जातोय. एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. पूल करायचा जरूर होता परंतु निर्धाव चेंडू येतोय. तर चला परिशीलन संघ सज्ज राहायचंय. संघर्ष संघ आपणास देखील मी विनंती करतो की आपण देखील सज्ज राहायचंय. कोळीकर साहेबांना विनंती असेल की आपला निर्णय अद्याप देखील आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये, तो आपण कळवायचा आहे की तुमची फिल्डिंग असेल की बॅटिंग. तो जरूर आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या या स्पर्धा आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो की प्लेअर ऑफ द मॅच साठी वह्यांचं वाटप केलं जातं आणि प्रत्येक खेळाडूला एक सूचना केली होती आम्ही, जर या वह्यांची गरज तुम्हाला हवी असेल तर नक्की त्या वह्यांचा वापर करा परंतु जर का या वह्यांची आवश्यकता नसेल तर ती गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवा. आणि असा सुज्ञ उपक्रम चालत ही स्पर्धा मात्र पार पाडली जाते. जरूर आपण पाहतो की आमचे मान्यवर अतिथी अर्थात घाडी साहेब असतील, म्हात्रे साहेब असतील, त्यानंतर आपण पाहतो की पाटील साहेब असतील, कडू साहेब असतील, बेहरा साहेब असतील, हे सर्वजण मात्र या स्पर्धेतून रजा घेतात परंतु या सर्वांनी इथे उपस्थिती दर्शवली, या स्पर्धेला प्रेम दिलं, पाठराखण केली. या निश्चित स्वरूपाने महेशजी यांच्याकडून मात्र अक्षय यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलं. तर अक्षय यांना विनंती असेल की हे पारितोषिक आपण इथून कलेक्ट करायचंय. तर सामन्याला मात्र समाप्ती केली जाते आणि सामना मात्र जिंकलाय रॉयल एस संघाने. तर येणारा पुढचा सामना परिशीलन वर्सेस संघर्ष. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा फेरबदल परंतु भरपूर एक मिनिट दादा. अक्षय प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी यायचं. त्याचबरोबर तुम्हाला महेशजी पाटील साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय, ते देखील तुम्ही इथून कलेक्ट करायचं. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ऐकूयात पुढच्या धावत्या वर्णनासाठी प्रवीणजी अर्जुन यांना.